वसमत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हिंगोली जिल्हा सामाजिक न्याय विभाग यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालय या ठिकाणी आमदार हेमंत पाटील यांनी केलेल्या बेजबाबदार वक्तव्याचा जाहीर निषेध करत निवेदन देण्यात आले। आमदार हेमंत पाटील यांनी अनुसूचित जाती आदिवासी समाजाची जाहीर माफी मागून केलेले वक्तव्य मागे घ्यावेत, नाहीतर लोकशाही मार्गाने तीव्र स्वरूपाचे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने करण्यात येईल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। यावेळी गौतमजी दौणे, सुरेश धोत्रे, रमेश मानवते, प्रल्हाद जोंधळे आदी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कुणाचे असो पण कायदा धर्माचा आहे, कारण या देशाचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं आहे आणि त्या अनुषंगानेच सर्व जाती धर्माला संरक्षण सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून दिलेलं आहे। काल 2-3 दिवसापूर्वी हेमंत पाटील यांनी अतिशय बेजबाबदार वक्तव्य केलेलं आहे। या आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये शहरी भागामध्ये नक्षलवाद फोफवलेला आहे। त्यांची 2 उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत। सोमनाथ जे प्रकरण झालं होतं परभणीचं आणि नांदेड मध्ये कोंढार या गावी जे प्रकरण झालं होतं ते 2 उदाहरणं दिलेली आहेत। परंतु मी या माध्यमातून सांगू इच्छितो की अतिशय दिशाभूल करणारं प्रकरण त्यांनी वक्तव्य केलेलं आहे आणि सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही त्यांना इशारा देत आहोत की या अशा बेजबाबदार वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो आणि तुम्ही जाहीरपणे माफी मागावी आणि आपलं वक्तव्य मागं घ्यावं, अन्यथा आम्ही आपल्याला रस्त्यावर फिरू देणार नाही याची आपण नोंद घ्यावी, हे मी या निवेदनाद्वारे आपणास सांगू इच्छितो। निवेदन यासाठी आहे की आमदार म्हणल्यानंतर कितीतरी लोकांचे आपण प्रतिनिधित्व करण्यासाठी आताच मस्के सरांनी सांगितल्याप्रमाणे ते अत्यंत वरिष्ठ सभागृह आहे आणि वरिष्ठ सभागृहाच्या माध्यमातून आपण लोकहिताची काही कामं करू शकतो का याला प्राधान्य न देता हा जातीवादी आमदार म्हणून हेमंत पाटील यांनी मात्र आमचं संरक्षण कवच असलेली जे ॲट्रॉसिटी ऍक्ट आहे त्यावरच यांनी जर संशय घेतला असेल तर हा अत्यंत संतापजनक विषय आहे। आणि आज या निमित्तानं आदरणीय आयजी साहेब, सन्माननीय मुख्यमंत्री साहेब यांना आमची विनंती आहे की अशा या बेजबाबदार आणि जातीवादी आमदाराला खरं तर आमदार म्हणून घ्यायची सुद्धा त्याची लायकी नाही आणि यापुढे जर त्यांनी समाजाची माफी मागितली नाही तर यानंतर मात्र आम्ही अक्षरशः राज्यपालाकडे जाऊन त्यांची आमदारकी कशी रद्द होईल, कारण ते विधान परिषदेचे आमदार आहेत याचं त्यांनी भान ठेवलं पाहिजे। या हिंगोली जिल्ह्यामधून त्यांनी लोकसभा सुद्धा लढवलेली आहे, ते खासदार राहिलेले आहेत। त्या काळात सुद्धा आताच दौणे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एकही विधायक काम कोणतं केलं नाही, परंतु आज मात्र फक्त द्वेषाच्या पोटी ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावरती हा आमदार म्हणून बसलेला आहे त्यांनी मात्र संविधानावरच संशय घ्यायला लागलेत। जातीवादी ही जी भाषा आहे ती अत्यंत निंदनीय भाषा आहे। आम्ही सर्वजण आंबेडकरी अनुयायी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे कार्यकर्ते म्हणून त्यांचा आज या ठिकाणी जाहीर निषेध करतो। आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं हिंगोली जिल्ह्याचे माजी खासदार व विद्यमान विधान परिषदेचे सदस्य हेमंत पाटील यांनी जे विधान परिषदेमध्ये ॲट्रॉसिटी ऍक्ट या कायद्याविरोधात जे बेताल वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याचा निषेध म्हणून या ठिकाणी निवेदन देण्यात येत आहे। हेमंत पाटील यांनी त्या दिवशी जे निवेदन केलं त्या निवेदनामध्ये असं सांगितले आहे की शहरी विभागामध्ये अर्बन जो नक्षलवाद आहे तो जास्त प्रमाणामध्ये फोफावलेला आहे, त्याच्यामुळं ॲट्रॉसिटी ऍक्ट जे कायदा आहे त्या कायद्याला थोडं हे करण्यात यावं, या शिथिल करण्यात यावं। या निवेदनाद्वारे आम्हाला एवढं त्या हेमंत पाटलाला आणि प्रशासनाला सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्ही संविधानाला मानणारे सर्व कार्यकर्ते आहेत आणि ॲट्रॉसिटी ऍक्ट कायदा हा आमच्या SC ST साठी एक कवच कुंडल म्हणून ॲट्रॉसिटी ऍक्ट कायदा आहे। आणि या जातीवादी हेमंत पाटलांनी जे सांगितलं की बोडार येथील प्रकरण, ज्या प्रकरणामध्ये नवरदेवाला सुद्धा घोड्यावर उचलून जेलमध्ये टाकण्यात आले, तर माझी आयजी साहेबाला आणि नांदेडच्या SP साहेबाला एक विनंती आहे की त्यांनी आता तिथं सोक्षमोक्ष करून करावं की तो नवरदेव आता जेलमध्ये आहे का जेलच्या बाहेर आहे। आणि त्यांनी जे सांगितले की रात्री 3 वाजता येऊन जे मला घरी येऊन पोलीस प्रशासनाने अटक केलंय, तर नांदेडच्या ज्या विभागामध्ये ज्या SP साहेबांनी हे करावं की त्या 3 वाजता त्याच्यावर खरंच त्यांना अटक करले का ते फरार होते। या निवेदनामध्ये आम्ही हे मुद्दामून हे सांगतो की इशारा देतो की हेमंत पाटील हा निव्वळ जातीवादी प्रवृत्तीचा लोकप्रतिनिधी आहे। ते आम्ही त्यांना सांगू इच्छितो की हेमंत पाटील हा इथला भूमाफिया म्हणून प्रसिद्ध आहे।
त्यांना जिंतूर फाट्यावरील जवळपास 66 एकर जमिनीवर त्यांनी स्वतःच्या याचे जे फाउंडेशन आहे त्याच्या नावाने घेतले. त्याच्यानंतर बऱ्याच अशा गोरगरीब शेतकऱ्याच्या सुद्धा त्यांनी जमिनी बळकावून घेतलेल्या. तर त्यांनाच मी सांगू इच्छितो बा, तुम्ही कोण्या म्हणजे भूमाफियाचे हे आहेत, तुम्ही स्वतः भूमाफिया, तुम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये याच्यामध्ये सगळीकडे दहशतीचं वातावरण तयार केलेलं आहे. तुम्ही ज्यावेळेस हिंगोलीचे खासदार होता त्या खासदारकीच्या कार्यकाळामध्ये तुम्ही कोण्या एखाद्या गोरगरीब समाजाचे किंवा कोण्या एखाद्या गावाच्या विकासात्मक हे बोलले का? तुम्ही सोमनाथ सूर्यवंशी सारखा आमचा माणूस जो परभणीमध्ये जो शहीद झाला त्यांना तुम्ही त्या प्रकरणामध्ये आम्हाला न्याय भेटला, ते प्रकरण तुम्ही दाबण्यासाठी व तिथले संबंधित ते पोलीस कर्मचारी जे आहेत, जे तुम्हाला तुमच्या भूमाफियामध्ये तुमचे पार्टनर आहेत, तुमच्या सोबत त्याचे पैशाचे आर्थिक देवाणघेवाण आहे, त्यांना तुम्ही वाचवण्यासाठी मुद्दामून हे प्रकरण तुम्ही हे करीतात. आणि काहीही कारण नसतावेळी सुद्धा सभागृहामध्ये तुम्ही हे प्रकरण घेतलं. त्याच्याबद्दल आम्ही या ठिकाणी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं यावर जाहीर निषेध करतो. आणि आज आम्ही संविधानिक पद्धतीनं हा निवेदन दिलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये त्या हेमंत पाटलानं जर सर्व आमच्या बौद्ध समाजाची, आदिवासी समाजाची जर माफी नाही मागितली तर आम्ही लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरणारे कार्यकर्ते आहोत आणि रस्त्यावर उतरून आम्ही त्यांचा निषेध करू व तीव्र आंदोलन आम्ही रोडवर उतरून करू भविष्यामध्ये, एवढं सांगतो आपल्याला. प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली.